आता मी गेली कित्येक वर्ष तुम्हाला कार्यक्रमांना बघतेय किंवा चित्रपटाच्या निमित्तानं मुलाखती करतेय. तुम्ही दोघांनी ना तो साधेपणा जपलाय. मी ताईला आत्ता परवाच भेटले. किती साधी राहणी आहे किंवा किती ती शांत बोलते. त्याच्यावरनं कळतं की तिचा अभ्यास किंवा ती मनाने किती शांत आहे आणि ती किती अभ्यासू आहे. तुमच्या बाबतीतही सेम आहे. दर कार्यक्रमाला तुम्ही ज्या एनर्जीने येता किंवा ज्या प्रकारे तुमचा प्रेझेन्स असतो ना, असं कळतं की हे किती डाऊन टू अर्थ आहेत. मला सांगा की एवढं यश पदरामध्ये असताना एकतर जमिनीशी जोडले राहणं आणि तो साधेपणा जपणं, आपण मगाशी ज्या व्हॅनिटी कल्चरबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल बोलत होतो, हे तुम्हाला कसं जमून आलं आहे? कारण आत्ता माझ्यापेक्षा बेटर मे बी तुम्ही ते जवळनं अनुभवत असाल. एका रात्रीमध्ये प्रसिद्धी स्टार बनतात आपल्याकडे आणि त्यांचा ॲटिट्यूड म्हणू नका किंवा मग त्यांचे टँट्रम्स म्हणू नका, ह्याबद्दल आपण सगळे ऐकत असतो. पण तुमच्याबद्दल म्हणा किंवा स्नेहलताई तर मे बी आत्ताच फुल फ्लेज काम करते, हे असं कधी ऐकायला नाही आलं. तुम्ही इतका साधेपणा कसा जपता आयुष्यात आणि कसं आहे माहिती इथे का? पण? ते यश बिश खूप सापेक्ष आहे का, खूप रिलेटिव्ह टर्म आहे ते सगळंच मुळात खोटं आहे. अच्छा. हे बघ, मी 12 वर्षापूर्वी कोण होतो? कामच करत होतो ना, हो लेखन करत होतो, दिग्दर्शन करत होतो. हो. हं? मग मी तेव्हा यशस्वी नव्हतो का? मी बुद्धिमान नव्हतो का? का मी 12 वर्षापूर्वी मूर्ख होतो आणि मुळशी पॅटर्न चालला म्हणून मी शहाणा झालो? असं नाही. असं नाही. नाही राईट. हे टँट्रम आता काय रे, कसलं काय रे? विचार कर ग, विचार कर. आपण एका पदावरती आहोत म्हणून कुणाचं तरी हे करायचं आणि मग ते टँट्रम ते स्टारडम मिरवायचं म्हणजे काय? अरे इथं सिनेमे मराठीत चाला ना आणि कसलं आलंय स्टारडम? बरोबर. सिनेमे चालत नाहीये, आपल्याला आपली चित्रपटसृष्टी वरती आणायची आणि स्टारडम कसलं स्टारडम? कुठल्या स्टारडमच्या गप्पा मारत्या? माझा मेकअप मन, माझा हेअरस्टायलिश, माझा या अरे म्हणजे काय? म्हणजे काय? असं काही नसतं. मला कुठं काय आता मी इथं आलो काय मेकअप म्हणे का माझ्याबरोबर? तात्पर्य काय माहितीये का? हे यश उद्या असेल का? तेव्हा रस्त्यावरचा माणूस माझ्याशी नीट बोलेल का? हे महत्वाचं आहे. त्यामुळं तुमचं वागणं बोलणं आणि तुमचा साधेपणा चिरकाल टिकतो. हे कसलं बाकी आज आहे उद्या नाही येत. पैसे पण आज आहेत आणि उद्या नाही येत. माझ्याकडे जेव्हा पैसे नव्हतो तेव्हाही माझ्या मित्रांना विचारा, मी त्यांच्याशी असाच वागायचो. आत्ताही काही पैसे आलेत अशातला भाग नाहीये, पण जे काही आहेत त्याच्यात पण मी सुखी आहे आणि माझ्या मित्रांबरोबर पण सुखी आहे. त्याच्या बदलात अर्थच नाही अगं.